इतिहास घडला, चंद्र कवेत आला. 140 कोटी भारतीयांचं ऊर आज अभिमानानं भरून आलंय. अवघ्या जगासमोर भारतानं एक नवा इतिहास घडवलाय. त्याचा मुहूर्त होता निज श्रावण शुक्ल सप्तमीचा, अर्थात 23 ऑगस्ट 2023 आणि वेळ संध्याकाळी 6:04 ज्यावेळी भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागला. भारताच्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि अत्यंत गौरवाची चांद्रयान-3 मोहीम फत्ते झाली आहे. नमस्कार, मी सरिता कौशिक तुमच्या हक्काच्या प्राईम टाइम मध्ये तुमचं स्वागत करते. आजचा 0 आवर मध्ये कोणत्या विषयाची सर्वात आधी चर्चा करणार आहोत तो विषय नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. विषय आहे आपल्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा. कोट्यावधींचा खर्च करून, वर्षानुवर्ष संशोधन करून जिथं जगातला कोणताही देश पोहोचू शकला नव्हता, चंद्राच्या त्याच दक्षिण ध्रुवावर आपला तिरंगा फडकलाय. अमेरिका, रशिया, चीन यांनी चंद्रावर मोहिमा आखल्या, पण सर्वात खडतर अशा दक्षिण ध्रुवावर कोणत्याही देशाला पोहोचता आलेलं नाहीये. आणि हीच सर्वात खडतर जोखीम भारताच्या संशोधकांनी हाती घेतली आणि अवघ्या 4 वर्षात पूर्ण करून दाखवली. 4 वर्ष यासाठी म्हणते कारण 2019 साली भारतानं चांद्रयान-2 मोहीम केली होती. मात्र लँडिंग वेळी यान क्रॅश झालं. त्यानंतर जुलैमध्ये चांद्रयान-3 यानानं उड्डाण केलं आणि आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानाचं सॉफ्ट लँडिंग झालं. भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे. भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता तसतशी धाकधूक वाढत होती. श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले. आणि बातमी आली चांद्रयान-3 मोहीम फते झाल्याची. हा क्षण कोणत्याही सोहळ्यापेक्षा कमी नाहीये, कारण आपल्या भारतानं भल्या भल्या देशांना मागे टाकलंय. याच मोहिमेचं नेतृत्व करत होतं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ, मोहीम संचालक होते पी वीरा मुथुवेल, संचालक उन्नीकृष्णन नायर आणि एम सनकरन आणि लॉन्चिंग अध्यक्ष ए राजा राजन यांच्याच मार्गदर्शनाखाली 40 दिवसांचा प्रवास करून विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग झालंय. त्यामुळे यांच्यासह संपूर्ण टीम चांद्रयानचा आज देशाला अभिमान आहे. या टीमला एबीपी माझाचा सलाम. तिकडे चंद्रावर यान उतरलं आणि इकडे देशात दिवाळी सारखं सेलिब्रेशन सुरू झालं. घरांसमोर फटाके तर कार्यालयांमध्ये जल्लोष. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात उत्साह होता. तिकडे श्रीहरिकोटामध्ये प्रत्येक संशोधकांच्या चेहऱ्यावर आजच्या यशाचं महत्त्व दिसत होतं. आता आपण पाहणार आहोत की मोहिमेसाठी सर्वात आव्हानात्मक असं ठिकाण का निवडलं, म्हणजे जिथं गेल्या अनेक वर्षापासून तसा मोठा बदल झालेला नाहीये. अशा दक्षिण ध्रुवाचीच निवड का केली असावी तेच जाणून घेऊयात आपल्या मीडिया सेंटरमधून. दक्षिण ध्रुवावर सर्वाधिक भूकंप होत असतात, त्यामुळे इथे लँडिंग सर्वाधिक आव्हानात्मक असतं. इथं पोहोचणारा भारत हा पहिला देश आहे. पृथ्वीवरून इथं थेट नजर ठेवणं सुद्धा कठीण आहे. इथं पाणी आणि इतर खनिज असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. लँडिंगच्या ठिकाणी तापमान उणे 180 अंश सेल्सिअस आहे. तापमानामुळे या भागात पाणी आढळण्याची शक्यता आहे. चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीवरच्या 14 दिवसांनी एवढा आहे. म्हणून इस्रोनं लँडिंगसाठी चंद्रावरच्या सूर्योदयाची वेळ गाठली. दक्षिण ध्रुवावर जमिनीमध्ये फार बदल झालेला नाही. चंद्राच्या उत्पत्ती संदर्भातली माहिती इथे मिळू शकते आणि त्यामुळेच लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवाचं महत्त्व होतं. खरं तर चांद्रयान-3 नक्की काय आहे?
भारताची ही तिसरी चंद्र मोहीम आहे. मानवरहित अंतराळ यान आहे. लँडर आणि रोवर हे केंद्रस्थानी आहे. 1752 किलो वजन आहे. टार्गेट चंद्राचं दक्षिण ध्रुव. भारताच्या या मोहिमेचा जगाला सुद्धा फायदा होणार, कारण अंतराळाचा सखोल अभ्यास करायला मदत होणार. चंद्रावरील हवामानाचा अभ्यास इथे होऊ शकणार. सर्वात कमी पैशात झालेली ही अंतराळ मोहीम. चंद्राजवळ स्पेस स्टेशनचाही अभ्यास, चंद्राच्या उत्पत्तीचाही अभ्यास शक्य होणार. याच अत्यंत महत्वाकांक्षी अशा चांद्रयान मोहिमेवर आम्ही विचारला होता आजचा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, चांद्रयान 3 यशस्वी झाल्यास भारत अंतरिक्ष महासत्ता ठरेल का? चांद्रयान 3 यशस्वी झाला आहे, तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. चांद्रयान 3 मोहीम तर आता पार पडली आहे, मात्र इस्रोचं काम काही संपलेलं नाहीये. मंजिलें अभी और भी है, इस जहां से आगे जहां और भी है. 2025 पर्यंत इस्रोच्या अतिशय महत्वाच्या अशा पुढच्या मोहिमा आहेत. काय आहे पुढचे लक्ष्य? पाहूया एक रिसर्च रिपोर्ट. चांद्रयान 3 मोहिमेनंतर इस्रो सज्ज झालाय नव्या गगन भरारीसाठी. चंद्रावर स्वारी केल्यानंतर इस्रोनं आता सूर्य आणि मंगळावर स्वारीची तयारी केली आहे. चांद्रयान नंतर इस्रोचं सर्वात पहिलं आणि महत्वाचं मिशन असणार आहे आदित्य L1 मिशन. सूर्याचं निरीक्षण करणं हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे आणि त्याचा अभ्यासही ते करणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 ही मोहीम भारताची पहिलीच मोहीम असणार आहे. आदित्य यान पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये L1 पॉइंटवर पोहोचेल. तिथून सूर्याचा ते अभ्यास करेल. त्याच जागेमुळे मोहिमेच्या नावात L1 जोडण्यात आलंय. त्यानंतर दुसरी महत्वाची मोहीम असणार आहे ती म्हणजे गगनयान. इस्रो गगनयानच्या 3 मोहिमा राबवणार आहे. भारताची ही पहिलीच मानव मोहीम असेल. त्याच्या चाचण्याही आता सुरू झाल्यात. याच मोहिमेमध्ये इस्रो 3 अंतराळवीरांना 3 दिवसांसाठी अंतराळात पाठवणार आहे आणि जर गगनयान 3 यशस्वी झालं तर असा प्रयोग करणारा भारत हा 4था देश ठरेल. याच प्रकल्पासाठी 10,000 कोटी रुपये देण्यातही आले. आदित्य L1 आणि गगनयान मोहिमेनंतर इस्रो अमेरिकी अंतराळ संस्था नासाच्या मदतीनं निसार मोहीम राबवणार आहे. या मोहिमेमध्ये रडार इमेजिंगचा वापर करून जमिनीच्या पृष्ठभागाच्या बदलाची कारणं आणि परिणामांचे मोजमाप घेतलं जाणार आहे. याच मोहिमेनंतर 2025 साली इस्रोचा मंगलयान 2 मोहीम असेल. यामध्ये अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत पाठवलं जाणार आहे. त्याच वर्षी जपानच्या अंतराळ संस्थेसोबत इस्रोची चंद्रावर मोहीम असेल. त्यामध्ये चंद्रावरच्या जलस्रोतांचा अभ्यासही केला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2030 सालापर्यंत इस्रो स्वतःचं अंतराळ स्थानक म्हणजे स्पेस स्टेशन उभारण्याचीही तयारी करत आहे. त्यामुळे चंद्राच्या स्वारीनं अंतराळाची भरारी घेण्यासाठी इस्रो आता सज्ज झालाय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. या
सर्व मोहिमांना ABP माझाकडूनही शुभेच्छा. बरं, तुम्हाला चांद्रयान-3 मोहिमेचं बजेट माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे फक्त 615 कोटी. ही मोहीम इतक्या कमी खर्चात झाली आहे. तुम्हाला काही गमतीशीर आकडेवारी सांगते. दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलान यांचा इंटरस्टेलर चित्रपट आठवा. चित्रपट होता अंतरिक्ष आणि टाइम ट्रॅव्हलवर. याचं बजेट होतं तब्बल 1300 कोटी. अंतरिक्षावरील या चित्रपटाच्या एकूण बजेटच्या अर्ध्या पैशांमध्ये इस्रोनं एक यानच चंद्रावर पाठवलंय. अहो, दूर कशाला जायचं? आपलं मुंबई गोवा हायवेचं बजेट आहे जवळपास 15,500 कोटी. इतकं बजेट असूनही मुंबई गोवा महामार्ग काही पूर्ण होत नाहीये. पण त्याच्या अर्ध्या पैशात इस्रो थेट चंद्रावर पोहोचलाय. त्यामुळे इस्रोचे कौतुक करावे तेवढे थोडे. आता वेळ झालीये मीडिया सेंटरला जाण्याची. पाहुयात महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया. आजचा आपला जो प्रश्न होता तो होता की चंद्रयान यशस्वी झाल्यास भारत अंतरिक्ष महासत्ता ठरेल का? ट्विटरवर सुजित चिरटे, नासाने अपोलो 11ने माणूस चंद्रावर पाठवला. आपण रोबो व्हेकल पाठवत आहोत. भारत महासत्ता बनू शकते, त्या दृष्टीनं पावले पडत आहेत. इस्रोचे अभिनंदन. यूट्यूबवरून संतोषची प्रतिक्रिया आहे, अंतरिक्षात महासत्ता बनण्यासाठी अजून खूप पावले टाकण्याची गरज आहे. आपल्या पुढे अजून खूप देश आहेत, खूप खर्च अपेक्षित आहे. अशोक वानकळस यांचं यूट्यूबवरून प्रतिक्रिया आहे, चांद्रयान मोठी अचीवमेंट आहे, बट नॉट इक्वल टू महासत्ता. दिलीप देशमुख यांची यूट्यूबवरून प्रतिक्रिया आहे, चंद्रयान महत्वाचे, परंतु लोकांच्या दैनंदिन गरजा भागविणे जास्त महत्वाचे. फेसबुकवरून मनीष पाटील, भारतीय जेव्हा चंद्रावर अमेरिकेसारखे प्रत्यक्ष जाऊन परत येतील तेव्हा महासत्ता म्हणता येईल. याच प्रतिक्रियानंतर आता वेळ झालीये इस्रोच्या आगामी मोहिमांवर सखोल चर्चा करण्याची. त्यासाठी आपल्यासोबत आहेत इस्रोमधील पॉवर सिस्टीम विभागाचे माजी संचालक डॉक्टर नितीन घाटपांडे. त्यांच्याशी बोलण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. डॉक्टर नितीन, आपलं स्वागत आहे. खरं तर दिवसभर आज तुम्ही आम्हाला लोकांना बरीच माहिती दिली आहे, त्यासाठी पहिले तुमचे धन्यवाद करते. खरं तर आजचा 0 आवर मधला आमचा प्रश्न होता की भारत ही आता अंतराळातली महासत्ता बनणार का या चंद्रयान-3 मोहिमेमुळे? काय सांगाल? हे एक महत्त्वाचं म्हणजे वी गो स्टेप बाय स्टेप, म्हणजे आपण म्हणतो एक एक आपण पाऊल उचलतो आणि पहिली दिशा आपली बरोबर आहे का नाही हे ठरवण्यासाठी हा फार महत्त्वाचा म्हणजे दिवस आहे. आणि स्पेसमध्येच नाही, म्हणजे स्पेसमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे हे डीप स्पेस मिशन, आपली टेक्नॉलॉजी, आपलं स्ट्रेंथ जे असतं, रॉकेट किंवा आपले DRDOचे जे असतात कलिग्स जे मिसाईल्स डेव्हलप करतात, तर ह्याच्यामुळे आपली शक्ती बाहेर इंटरनॅशनल ह्याच्यात खूप जास्ती होते आणि एक प्रभाव पडतो. आणि ह्या ज्या टेक्नॉलॉजीज असतात ह्यांना थोडा वेळ जरी लागला तरी दे आर ॲक्टिंग ॲज पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. मी असं म्हणेन की प्रत्येक भारतीयाला जो गर्व झालाय किंवा जो काय अभिमान आहे, तर ते त्या त्या क्षेत्रामध्ये त्याचं अनुसरण करण्याचा आपला जो इंडस्ट्रीयल जे आउटपुट आहे, आता स्पेसमध्ये गव्हर्नमेंटचं हे आहे की प्रायव्हेट इंडस्ट्रीजना इन्क्लूड करणं. तर ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या इतका ह्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो प्रत्येक ह्याच्यात, आपल्याला न कळत इंडस्ट्रीयल हे वाढतं. आणि निश्चितच जरी थोडा वेळ लागला तरी डायरेक्शन फार महत्त्वाची आहे, कारण let us see everything in proper perspective, and I am very sure this step will be a very म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की एनर्जी लेवल इतकी वाढते लोकांची
की जे इतर स्टेप्स असतात ते खूप लवकर होत जातात आणि त्यांचा रिव्ह्यू होतो. वी आर डेफिनेटली हेडिंग टू लाईक ऑनरेबल प्राईम मिनिस्टर टोल्ड वेअर ही हॅज डिफाईन्ड द अमृतकाल. म्हणजे अजून 25 म्हणजे वर्ष अशी झपाट्याने निघतात. आपण जर 2080 वगैरे आता वाटतं की आत्ताच गेलं. नक्कीच पण नक्कीच, हे झाली खूप 23 मोठं वर्ष. पाऊल आहे खरं तर आपल्या देशासाठी. आता आपल्याला चांद्रायण कडनं महत्वाच्या काय सॉरी थोडं ऐकण्यात हे झालं. हं. I'm sorry. चांद्रायण 3 कडनं आपल्याला आता काय अपेक्षा, आपल्याला काय मिळणार त्या लँडिंग नंतर? लँडिंग नंतर तिथे म्हणजे जे एक्सपेरिमेंट्स आहेत विच विल फाइंड दी म्हणजे व्हेरियस मिनरल्स, एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी. इट इज अ प्युअरली सायन्स बेस्ड इनोव्हेशन. आणि दुसरं जे महत्वाचं आहे, जे मी आता माझ्या एक्स कलिग्स बरोबर ते सगळे खूप बिझी होते म्हणून, पण जस्ट काही लोकांशी मी संपर्क केला, तर त्यांनी म्हटलं की आता जे आपलं जे रोवर आहे, तर ते रोवर टेक्नॉलॉजी म्हणजे आता ते डस्ट जी आहे ती सेटल व्हायला अजून 3 तास लागतील. अच्छा. किंवा जास्ती लागतील. म्हणजे तर ते कारण आपल्याला वेळ जो आहे, आत्ता जो सूर्योदय होता तो त्या ठिकाणी काल म्हणजे परवा 21 तारखेला झाला होता आणि सूर्यास्त जो होईल तिकडे तो 5 सप्टेंबरला होईल. आणि म्हणून वेळ कमी आहे. म्हणजे वेळ तसा बघितला तर जास्ती आहे, तसा कमी आहे. तर बरेच हे डेटा तिथून येईल. आणि रोवरचा एक फार महत्वपूर्ण म्हणजे डेटा अशासाठी येईल की यू विल बी एबल टू नेव्हिगेट. म्हणजे जसं आता भारताने किंवा आपण जे आता G20 मध्ये म्हणतो विश्वम एकम कुटुंबकम, म्हणजे आपण सगळं जर एक घेतलं तर आपण पायलटलेस एअरक्राफ्ट किंवा पायलटलेस म्हणजे ड्रोनची जी टेक्नॉलॉजी झाली आहे, आणि काही कार्स पण ड्रायव्हरलेस असतात आजकाल, तर आपण चंद्रावर जाऊन एक नेव्हिगेशन इथून करू. त्या गाडी इथून म्हणजे तो चंद्रयान जो लँडर आहे तोच करणार आहे. पण आणि ते जे व्हेकल आहे म्हणजे जे रोवर आहे, तर ते त्याच्यात पण सगळं सेन्सर्स आहेत, फीडबॅक आहे आणि रोवरचे जे इमेजेस आहेत त्याच्यावर निगराणी ठेवायला हा लँडर आहे. आणि ह्या इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत ज्या पुढच्या 5 सप्टेंबर, 5 म्हणजे थोडंसं सूर्य खाली जाईल 5 तारखेला, पण म्हणजे 4 तारखेपर्यंत निश्चितच आपल्याला त्याच्यातनं हे येईल. कारण तिथे जे एक त्याची खासियत ही आहे की जो रोवर आहे तो सरळ जाऊ शकतो आणि आपण जशी गाडी वळवतो तसं थोड्या प्रमाणात तो वळवता पण येतो. कारण तो वळवावा ह्याच्यासाठी लागेल, कारण आता जो तो निघालाय बाहेर तो ह्याच्यासाठी निघालाय म्हणजे त्याचे जे मी मागच्या ह्याच्यात सांगितलं त्याचे जे पॅनल्स आहेत तर ते पूर्वेकडे बघतील. एक पॅनल पूर्वेकडे बघेल हवाला, आणि ह्याच्या मागे पण एक आहे. तर तो एकदा तो पूर्वेकडनं निघाल्यावर समजा उत्तरेकडे सूर्य आला की ह्याच्यावर प्रकाश पडणार नाही. म्हणून आपला जो स्टेबल आहे जो लँडर जो आहे विक्रम, त्याच्या तिन्ही बाजूला लागलेला आहेत, कारण तो हलू शकत नाही. पण हा हलू शकतो म्हणून ह्याच्यात एक फ्लेक्सिबिलिटी आहे की आपण ह्याचे जे पॅनल्स आहेत ते सन ट्रॅकिंग बनवतो. म्हणजे ह्याच्यावर सन सेन्सर्स असतात आणि सूर्य खूप हळू जातो. म्हणजे जे आपल्याला सूर्योदय 14 दिवसाचा, पृथ्वीच्या 14 दिवसाचा. डोक्यावर सूर्य म्हणजे आपण जे म्हणतो इथे डोक्यावर येईल, तर तिथे जे आपण स्वीडन मध्ये वगैरे असतो तिथे थोडासा एवढा डोक्यावर येत नाही, असा होरायझनवर असतो. नक्कीच नक्कीच सर. तर खूप महत्वाचं म्हणजे आपलं हे स्टेप आहे. तुमच्या बरोबर आम्ही सगळे सुद्धा थांबलो आहोत. काय नक्की कळतं त्या माहितीसाठी आपण आम्हाला जॉईन झालात. आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट. आता वेळ झालीये पोल सेंटरला जाण्याची आणि पाहण्याची कौल महाराष्ट्राचा. आजचा आपला प्रश्न होता, चांद्रायण 3 यशस्वी झाल्यास भारत अंतरिक्ष महासत्ता ठरेल का? यूट्यूबवर एकूण 38,000 मतं आली आणि 93% लोकांनी होय म्हटलंय. फक्त 7% लोकांचं म्हणणं आहे नाही. हाच प्रश्न ट्विटरवर
75% लोकांना वाटतंय की भारत महासत्ता होईल, फक्त 25% लोकांना वाटतंय की नाही. त्यामुळे हा आहे कौल महाराष्ट्राचा. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत धर्तीवर कोट्यावधी बदल झाले. गेल्या 600 वर्षांमध्ये तर मानव जातीनं इतकी प्रगती केली की चंद्रावरच्या वातावरणाचा अभ्यास करणं सहज शक्य झालंय. पृथ्वीपासून अंतराळापर्यंतची लाखो रहस्यांचा शोध विज्ञानाच्या माध्यमातून झालाय. त्याच विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि संशोधनाचा वेग आणखी वाढला. म्हणूनच पृथ्वीवर दिवस आणि रात्र का असते, आपले ऋतू कसे बदलतात, 24 तासांचा दिवस, इथला एक एक मिनिट कसा मोजला जातो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याकडे आहेत. पण हे बदल काही सोपे नव्हते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे संशोधन आणि बदल जनमानसांमध्ये पटवून देणं त्याहून कठीण होतं. 15व्या शतकातले खगोलशास्त्रज्ञ ब्रुनो असोत की 14व्या शतकातले निकोलस कॉपर्निकस असो की महान खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ असो, यांनी जेव्हा जेव्हा पृथ्वी आणि अंतराळाची भाषा केली, त्या संदर्भातले सिद्धांत मांडले, तेव्हा तेव्हा त्यांना तत्कालीन समाज व्यवस्थांनी चांगलीच शिक्षा सुनावली. असाही काळ होता जेव्हा हा अंतराळाचा अभ्यास लपून करणारी माणसं होती. असं असलं तरी गेल्या काही दशकांमध्ये अंतराळाविषयीची स्पर्धा आणि कुतूहल दोन्ही वाढल्यानं जगातल्या महासत्तांनी त्यावर वर्चस्वासाठी कोट्यावधींचा खर्च केला, मोहिमांसाठी संशोधन केले. त्यामुळेच माणूस चंद्रावर पोहोचला, मंगळावरच्या पाण्याचा शोध लागला आणि हे सगळं शास्त्रज्ञांमुळे आणि त्यांच्या धाडसामुळे शक्य झालं. आणि इस्रोच्या धाडसी मोहिमांमुळे अंतराळातील महासत्तांच्या यादीत आपल्या देशाचाही समावेश होईल, हे नक्की. झिरो अवरच्या दुसऱ्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. हा विषय फक्त लाखो शेतकऱ्यांशीच नाही तर कोट्यावधी सर्वसामान्यांशी निगडीत आहे. विषय आहे पावसा पाण्याचा. जून महिना पावसाची वाट पाहण्यात गेला. जुलैमध्ये काही दिवस तो मनसोक्त बरसला. पुन्हा ऑगस्ट महिन्याचे 15-20 दिवस त्याने दडी मारली आहे. पावसाच्या लपंडावामुळे शेतं हिरवी दिसत असली तरी पिकांची म्हणावी तशी वाढ झालेली दिसत नाहीये. एकीकडे राज्यात पूर आलेल्या नद्या बघितल्या, पण अनेक ठिकाणी खास मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तर उद्भवत नाहीये ना, ही भीती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या फक्त 29% पाऊस झाला आहे. नाशिक विभागात 27% तर पुणे विभागात ऑगस्टमध्ये 30% पाऊस झाला आहे. आता काही भागात तुरळक पाऊस सुरू झाला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात पाणी साठाही कमीच आहे. राज्यात सध्या 350 गावं, 1319 वाड्यांमध्ये 369 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. उदाहरण घेऊया धाराशिवचे. जुलै वगळला तर इथे अत्यल्प पाऊस पडला. त्याच्या झळा गावखेड्यावर जाणवू लागल्या आहेत. तर अशीच कठीण परिस्थिती असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बँका शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी नोटिसा पाठवत आहेत. त्यामुळे संकट दुहेरी झालंय. आणि ह्याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा प्रश्न. जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा माझाचा प्रश्न होता, अतिवृष्टी दुष्काळाने हैराण शेतकऱ्याला कर्जवसुलीसाठी तगादा लावणे, कोर्ट नोटिसा पाठवणे योग्य आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल जाणून घ्यायचा आहे. सोबतच पद्मश्री पोपटराव पवार यांच्याकडून दुष्काळाला हरवण्याचे उपायही जाणून घ्यायचे आहेत. त्याआधी मराठवाड्यातील दाहक स्थिती जाणून घेऊयात. धाराशिवच्या काही शेतकऱ्यांचे मन हेलावून टाकणारे अनुभव ऐकूयात.
आमची परिस्थिती लय बिकट आहे झालेली. हे पाणी नाही काय नाही, पाऊस आता 2 महिने झालं पाऊसच नाही. ह्या ओलसं बोर चालत होतं तर ते चालू करावं तर लाईटी बी चालना गेल्या त्या. बघा मूग उडीद जागेवर करपून चाललाय. आता 4-8 दिवस जर नाही आलं तर सगळं रोटर करून टाकावं लागेल, जनावराला चारावं लागेल. होतं थोडं पाणी ते द्यायला चालू करायला होतं, लाईट घटका. आता सकाळ धरून 6 बऱ्या जर लाईट बंद पडली, गोठाळाच गेला, दिवीज गेलाय, फलानं झालंय, असलं चालू आहे. आई खाऊ देणार बाबीक मागू देणार म्हणले झालंय काम आपलं असलं. पैसा तर तिथे जमिनीला त्या पिकाला गुंतवून बसलो. आता सध्या परिस्थिती अवघडच आहे. काय आता का पाऊस नाही, पाणी नाही, महिना होत आलं, 20-22-23 दिवस झालं. जाणं मी म्हणायले ते वाळून चालले ते. काय आता विचार करण्यासारखं काय आता आमच्या हातातच नाही तर काय करावं. बी भरण खात घालून फवारण्या एक केलेल्या आहे त्या. आणि आता पावसानं ओढ धरली, दाणं वाळायला लागले ते. आता रोटर करायचा टाइम येत आहे, काय इलाज नाही. प्यायला पाण्याची तकलीफ. तर आता जमिनीला ह्याला पाणी कुठलं द्यायचं. आता काय साहेब एकरी नाही म्हणलं तर 10-15 हजार तर खर्च डोळं झाकून व्हायला. बँकेतलं कर्ज काढलेलं पीक कर्ज ती फिटना हिला तर सूचना टकुरं गुंग झाल्यासारखं झालं. बँकवाले दरवाज्यात येते ते हप्ता फेडा म्हणते ते कर्ज फेडा. आता इकडं बघावं का तिकडं बघावं. तिकडं बँकवाल्याचं विचार, इकडं शेतात आलं की पावसाचा विचार. दोन्ही मध्ये कोणता रस्ता सापडेल आता काय इलाज नाही. साहेबींची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे. साहेबीन कडबग वाटाना, बोरला पाणी नाही. आता 24-25 दिवस झालं पावसाचा एक थेंब बी नाही. साहेबीनला काय करावंच कळाना. आता शेवटी एवढा खर्च केलाय तर आता हे शेवटी सरकारनं दुष्काळ जाहीर करावा. मराठवाड्यातील शेतकरी गेल्या 3-4 वर्षांपासून कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टीचा सामना करतोय. यंदा दुष्काळ सदृश्य स्थितीमुळे पिकांना वाचवणं अवघड झालंय. एकीकडे अशी स्थिती असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकांकडून नोटिसा पाठवल्या जात आहेत. एवढंच नाही तर कर्ज न भरल्यास खटला दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील बँकांनी दिला आहे. याबाबत आम्ही शेतकरी, बँक मॅनेजर आणि पैठणचे आमदार मंत्री संदीपान भुमरे यांना विचारलं. त्यांनी काय माहिती दिलीये ती पाहूयात. सरकारने कर्ज माफ झालं म्हणे, पण परत नोटिसा पाठवायचं काम बँकेने दिलं. त्यामुळे शेतकरी पूर्ण खचला. आम्ही 25,000 काढले होते तर ते एकूण 50,000 रुपये झाले. सरकार म्हणतं माफ झालं. 27-28 हजार रुपये कर्ज काढलेलं त्याचे झाले 1.5 लाख रुपये माझ्यावर. कोर्टात जोडू म्हणल्यावर मग आता काय करावं. आम्ही आमचंच डोकं काम करीना बाबा, आता काय करावं. हे कर्जाचे जे नोटीस आहे हे भरपूर शेतकऱ्याला पहिल्यापासून ती कर्ज तर देतच नाही. ती 20, 25, 30 हजार रुपये देते, पण त्याच्यात बी ते काय करते, भलते पिळू घेते. हे आणा ते आणा, काही 10% कमिशन घेतात, हे करतात ते करतात, काही पण करतात. ते आता ॲग्री लोन, बाकी जनरल लोन असं त्याचा प्रत्येकाचा कालावधी असतो. समजा आता जनरल बाकीचे 90 दिवस जर झाले, जे रेग्युलर EMI वाले वगैरे लोन असतात तर त्यांना 90 दिवसानंतर आपण हे करतो. आणि हे बाकीचे NP जे थकीत झालं ते ॲग्री लोनला 4 वर्षात वगैरे जे थकलेले आहेत तर त्याच लोकांना नोटीस गेलेली. अशी इमिजिएट लोकांना गेलेली नाही एकाला पण. जी नोटीस पाठवलेली आहे आपण ती समजा की ते एकदम असं खटला वगैरे नाही, त्यांनी बँकेत एकदा हे द्यावी आणि त्यांनी इंटिमेशन द्यावंच लागतं थकल्यावरती. मग तसं सोडून पण देतात नाही ना कर्ज वगैरे. समजा घेतलं आहे तर ते त्यांनी दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. म्हणजे लोकांचेच पैसे, पब्लिक पैसा डिपॉझिट करते आपल्याकडे, आपण त्याच लोकांना त्याच डिपॉझिटमधून आपण बाकीच्या लोकांनाही कर्ज देतो वगैरे. तर ते दोघांचं हे पण राहिलं पाहिजे, रेग्युलर पण राहिलं पाहिजे. गव्हर्नमेंट बरेच स्कीम आणतात बघा, जे आता प्रोत्साहनपर 50,000 रुपये चालू केलेले. जे रेग्युलर राहिले त्यांना 50,000 रुपये आपल्या बऱ्याच कस्टमरला भेटलेले आहेत. मला एक सांगायचं की सध्या शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. 2.5 महिने उलटून गेले, पाऊस नाही आणि पिकाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आणि अशा परिस्थितीत बँकेनं नोटीस देणं म्हणजे मला वाटतं हे गैर आहे. मी निश्चित चौकशी करीन. याच विषयावर आपण सकाळी YouTube, Twitter, Instagram, Facebookवर प्रश्न विचारला होता. त्याला तुम्ही दिलेल्या
प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया आपण आता आपल्या मीडिया सेंटरला पाहूयात. आजचा आपला प्रश्न होता, अतिवृष्टी दुष्काळानं हैराण शेतकऱ्याला कर्ज वसुलीसाठी तगादा लावणे, कोर्ट नोटिसा पाठवणे योग्य आहे का? रोहन जोशी यांची इंस्टाग्रामवरून प्रतिक्रिया आहे, महागाई वाढत असताना नोकरदार वर्गाकडून सक्तीने आयकर जीएसटी घेणं गरजेचं आहे का? इंस्टाग्रामवरून ऋषिकेश शिंगणे, चुकीचं आहे. शेतकरी चारही बाजूंनी संकटात आहे. त्याच्या पिकांना जर योग्य भाव दिला तर तो ही वेळ येऊच देणार नाही. तो राजा माणूस आहे. शुभम नलावडे, शेतकरी आता संकटात आहे. कर्जमाफी जाहीर करण्यात आली पाहिजे. सुभाष खालकर, मोठमोठ्या लोकांचं कर्ज माफ होतं, मग शेतकऱ्यांचं का नाही माफ होत? वेदांत बेडसे, यूट्यूबवरून, हे सरकार शेतकऱ्यांपेक्षा अधिक ग्राहक केंद्रित आहे. रामचंद्र पाटील, यूट्यूबवरून, शेतमालाला भाव, वीज पुरवठा, कर्ज योजना, भांडवल, बाजारभाव चांगला मिळाला तर हे टळेल. सुरेश पवार, यूट्यूबवरून, शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव, किमान 90% विमा रक्कम आणि 12 तास लाईट दिले पाहिजे. ट्विटरवरून उज्ज्वल कुमार, मोठमोठ्या उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्ज एनपीए केली जातात आणि शेतकऱ्यांना मात्र नोटिसा देऊन छळले जाते, हे अन्यायकारक आहे. फेसबुकवरून विवेक वाझे, कांद्याला भाव नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची? कमी पाण्यात आपलं पीक कसं जगवायचं, वाढवायचं? व्यवस्थापनात, मशागतीत काय बदल करायचे ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला गेस्ट सेंटरमध्ये आहेत दुष्काळाशी 2 हात करण्याचा, त्याला हरवण्याचा अनुभव असलेले पद्मश्री पोपटराव पवार. पोपटरावजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर आजची मराठवाड्याची जी परिस्थिती आहे ती एकंदरीत आपण बघितली आणि अशी परिस्थिती येणार हे एल निनो आहे हे खरं तर सगळ्यांनाच माहिती होतं. याची काहीतरी नियोजनात कमतरता आहे का? नक्कीच एक आहे की आपण गेली 3 वर्ष अनुभवतोय सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडलेला आहे. म्हणजे 400 मिलीमीटर, 500, 600, 700 मिलीमीटर सलग 3 वर्षे चांगल्या प्रकारे पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवली नाही, पण अनुभवातून एक नक्कीच जाणवत होतं आणि अनेक वेळा मी त्यावर भाष्य केलेलं होतं की पुढची 2 वर्ष पाऊस कमी पडेल असं एक चित्र होतं. गावातही अनेक ठिकाणी चर्चा त्यामध्ये मी केलेली होती. एकतर घाट माथ्यावर पडणारा पाऊस, तिथे भरणारी धरणं आणि त्यावर आधारित असलेले मराठवाडा आणि नाशिक, नगर, पुणे या भागातील दुष्काळी तालुके आणि दुष्काळी भाग जो आहे महाराष्ट्राचा, हा सगळा दूध व्यवसायावर अवलंबून आहे. मग मराठवाड्याचा काही भाग असेल आणि पश्चिम महाराष्ट्राचा. तर पडणारा पाऊस आणि त्याचं नियोजन करताना आता आपण पाहिलं तर घाट माथ्यावर सुद्धा धरणं भरलेली नाही. म्हणजे नक्कीच परिस्थिती अशी आहे की आपण सर्वांनी वेळेमध्ये नियोजन हाती घेण्याची गरज आहे आणि ते नियोजन याच प्रकारचं असलं पाहिजे की माझी पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे. दुसरं प्राधान्य जी जनावर आमची गोठ्यामध्ये आहेत यांच्या चाऱ्याची समस्या, म्हणजे चारा पिकाकडे गेलं पाहिजे. तिसरं जे आहे, जी आमची कोरडवाहू किंवा फळबाग वाढलेली आहे ती फळबाग जगवणे, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता ते कसं जगवता येईल? या 3 गोष्टींना दिलं, आता ती कशी जगवता येईल? असलेल्या त्यासाठी जे पाणी उपलब्ध आहे
नाही, त्यासाठी सर्वात महत्त्वाचं हे आहे की पाण्याच्या ताळेबंदावर गेली अनेक वर्षे आपण सर्वजण चर्चा करतो, परंतु दुर्दैवाने त्यावर जमिनीवर त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मोठाले प्रशिक्षण होतात, चर्चा होते आणि फील्डवर गेलं की समस्या सुरू होतात. एकच आमच्या शेजारीच महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव योजनेतील भाळवणी नावाचं गाव आहे. पारनेर तालुक्यात 1200 लोकसंख्येचं गाव आहे. गेल्या 4 वर्षात त्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन राज्य आदर्श गाव योजनेत सुंदर काम केलेलं आहे. 1600 हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंग आहे, 70 हेक्टरवर डीप सीसीटी आहे, 21 गॅबियन बंधारे केलेले आहेत आणि पाणी आणि पिकाचं नियोजन व्यवस्थित झाल्यामुळे आज तिथे पाण्याची कुठलीही समस्या नाही. पहिलं मग दूध व्यवसाय, फळबागा या दृष्टीने खरं म्हणजे आता नगदी कुठलं तरी पीक घेऊन बाजारात जाण्याचं प्लॅनिंग करण्यापेक्षा जे उपलब्ध पाणी आपल्याकडे आहे विहिरीमध्ये, बोरवेलमध्ये, शेततळ्यामध्ये, याचं पीक पद्धती निश्चित करून आपण आता नियोजन केलं पाहिजे. अन्यथा बाजारात जे विकतंय, ज्याला हमी आहे तेच पिकं आपण जर करायला लागलो तर या स्पर्धेचा अतिरिक्त ताण हा भूजलावर बसणार आहे, त्याचा अतिरिक्त उपसा होणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला उद्याच्या भविष्यकाळात येणारी जी मोठी चाहूल आहे संकटाची, ती दुष्काळाची. एक मोठं सोल्युशन तुम्ही आता सांगितलं आहे पोपटराव. तुम्ही म्हटलत की जो उपलब्ध साठा आहे त्यानुसार नियोजन केलं पाहिजे. तर उपलब्ध साठ्यानुसार नियोजन म्हणजे नक्की कुठली पिकं आता घेतली पाहिजे? आणि त्यालाच जोडून मी आपल्याला हा प्रश्न विचारते की आता शेतीत पेरणी झालेली आहे, पिकं आली आहेत, मात्र ती जिवंत कशी ठेवायची हा प्रश्न खरं तर सध्या शेतकऱ्याच्या समोर आहे. मुळामध्ये शेतकऱ्यांना खरीप हे हक्काचं आणि महत्त्वाचं पीक असतं आणि खरीप हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतं. म्हणजे नक्षत्राप्रमाणे मान्सून, परतीचा मान्सून या गोष्टीचं नियोजन शेतकरी अनेक कालखंडापासून करत आलेला आहे. परंतु या तापमान बदलाचा जो परिणाम आहे तो आमच्या कमी कालावधीत होणारा पाऊस म्हणजे एकतर पडतच नाही आणि पडला तर तो ढगफुटीसारखा पडतो. दोन्ही बाजूनी शेतकरी संकटात आहे, कारण एवढं प्रचंड काम महाराष्ट्रामध्ये. पोपटराव, आत्ताचं पीक वाचवू शकेल का शेतकरी? पाणी फाउंडेशन नाही, आत्ताचं पीक त्याला वाचवण्याचा त्यांनी जर प्रयत्न केला आणि परतीचा मान्सून आलाच नाही किंवा तो खूप कमी आला तर त्याला पिण्यासाठी सुद्धा पाणी राहणार नाही आणि जनावरांचा चारा सुद्धा त्याला देता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नव्याने कुठलं पीक वाढवण्यापेक्षा त्यांनी जे आत्ता आपल्याला पहिलं चारा या दृष्टीने पाहावं आणि एकदम 10 एकराला जगवण्यापेक्षा एखाद्या 2 एकराचं पाण्याचं नियोजन करावं की जेणेकरून 100% पीक आलं नाही आणि 25% जरी आलं तरी त्याचा झालेला खर्च निघून जाईल आणि चारा हातात मिळाला. कारण यानंतर पाऊस पडला आणि मग चारा पिकं घ्यायची हे शक्य नाही. म्हणून त्या दृष्टीने आत्ता जे नियोजन आहे शेतकऱ्याचं त्यांनी आपल्याकडे जे पाणी आहे आणि जे ओलिताखाली आपलं पीक आहे त्या पिकाचा आणि पाण्याचा ताळेबंद घालावा. नक्की. आणि त्याप्रमाणे कुठली रिस्क न घेता आपण आपला 25% झालेला खर्च वसूल होईल एवढ्या पिकाला पाणी द्यावं आणि आपल्या चाऱ्याचं नक्कीच एक मोठा पर्याय तुम्ही आज शेतकऱ्याला सुचवलेला आहे. फार ही आदर्श परिस्थिती तर नाहीये, मात्र तरीही हा पर्याय आपण सुचवला आहे. आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे या विषयावर आम्ही सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे ते पाहण्याची. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, अतिवृष्टी दुष्काळाने हैराण शेतकऱ्याला कर्ज वसुलीसाठी तगादा लावणे, कोर्ट नोटिसा पाठवणे योग्य आहे का? एकूण 16,000 मतं यूट्यूबवर पडली. एकूण 90% लोकांनी नाही म्हटलंय, फक्त 11% लोकांनी
होय म्हटलं आहे. याची दखल घेतली पाहिजे कुठेतरी शासनानं. ट्विटरवर बघूया पोल. 86% लोकांनी नाही म्हटलंय, 14% लोकांनी होय म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे हाच आहे ट्विटरचाही कौल. शेतात नीट पिकत नाही आणि बाहेर सावकार नीट ऐकून घेत नाही अशी स्थिती राज्यातील अनेक शेतकऱ्यांची आहे. गेल्या काही वर्षात पावसाचा बेभरवशीपणा वाढला आहे. अवकाळी, अतिवृष्टी, पाणी टंचाई सगळं एका वर्षात बघावं लागतं आहे. 1957 पासून भारतातील आवर्षण प्रवण क्षेत्रात 57% वाढ झाली आहे. तर 2012 पासून अतिवृष्टीच्या घटना 85% वाढल्या आहेत. अशा दोन टोकांच्या आव्हानांचा सामना शेतकरी करतोय. त्याला मदत करण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ असोत, कोरडवाहू भागासाठी काम करणाऱ्या क्रीडा, इक्रिसॅट सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था असोत किंवा ICAR जागतिक बँक असो, यांचे वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू असतात. अशा काळात तग धरू शकतील अशा पिकांच्या जातींवर संशोधन सुरूच असतं, पण त्याला आणखी फास्ट ट्रॅक करणं गरजेचं आहे. इस्रायल सारखा पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करणं आणि ते वाढवण्याचीही गरज आहे. आपत्काळात सरकार नावाची महाशक्ती आपल्या सोबत आहे हा विश्वास आपल्या अन्नदात्याला वाटला तर तो प्रतिकूल परिस्थितीवरही मात करू शकतो, एवढं नक्की. ब्रेक नंतर 0 आवरमध्ये आपलं स्वागत. आजच्या या भागातली बातमी देखील चांद्रायण सारखीच आनंदाची आहे. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम लढत सुरू आहे. भारताचा 18 वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने दुसऱ्या सामन्यात अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखलंय आणि बुद्धिबळ विश्वचषकात स्थान कायम राखलं. अंतिम सामन्यात दोन्ही फेऱ्या अनिर्णित राहिल्या आहेत. त्यामुळे आता गुरुवारी म्हणजेच उद्या टाय ब्रेकर सामने होतील आणि त्यानंतरच जगाला नवा विश्वविजेता मिळेल. विश्वविजेते पदाच्या लढतीत अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानंद दुसरा भारतीय आहे. यापूर्वी विश्वनाथन आनंदने हा पराक्रम केला होता. त्यामुळे ABP माझाकडून ग्रँड मास्टर प्रज्ञानंदला खूप साऱ्या शुभेच्छा. चांद्रायण 3चं आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास यशस्वी लँडिंग झालं. लँडिंग नंतर काही तासात चांद्रयानाचे लँडर आणि इस्रोचा संपर्क झाला. यानंतर चांद्रयान चंद्रावर जिथे उतरले त्या जागेचे फोटो चांद्रायनने इस्रोला पाठवले. चांद्रायनने चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो इस्रोला पाठवला आहे. इस्रोनं ट्विट करत ही माहिती दिली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.